गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 राज्यातील वाढत्या उष्णतेदरम्यान आता हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील 2 दिवसात राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असून काही जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोकणात सध्या उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत। उन्हाचा चटका आणि वाढलेला उकाडा यामुळे दैनंदिन जीवन त्रस्त झाले असतानाच आता पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे। तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। दरम्यान बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 42 अंशाच्या पुढे गेला। वर्धा, अमरावती, गडचिरोली, अकोला, वाशिम, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तीव्र उष्णतेची नोंद झाली। तसेच सोलापूर, परभणी आणि यवतमाळ येथे तापमान 41 अंशापेक्षा अधिक होते। महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। हवामान विभागाच्या माहितीनुसार शनिवारनंतर राज्यातील हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे। मात्र पुढील 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।